हाय मित्रांनो, आता सकाळचे 5 वाजलेले आणि इथूनच मंदिर दिसतंय, बघू शकता समोर. हे बघा, इथूनच इथं आहे ना मंदिर दिसतंय. मी लाईट बंद करून दाखवतो बघा. ही खंडेरावाचे जेजुरी हे नवीन मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. सध्या अंधारे म्हणून नीट नसेल तुम्हाला दिसत. आम्ही त्या रूममध्ये होतो, ते इथून पूर्ण मंदिर दिसतं. सकाळच तिथं चांगलं दिसलं असतं मंदिर, तर आपल्याला तिकडे जायचं पण आहे. तर चला, समोर बाहेर निघताच बघा इथं दिसते का. हा रस्ता आहे वरती जायला. मित्रांनो, आता आम्ही इथं प्रवेश करतो जेजुरीमध्ये, बघू शकतो. प्रवेश करतो जेजुरीमध्ये आम्ही. आणि समोरच इथे दुकाने तिथे सगळे मित्रांनो. आणि समोरच गणपती बाप्पा वगैरे बघू शकतात. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा इथं पण आहे. दुकान आहे. नानी तिथं गजरा घेते. इथून जे प्रवेश होतो मध्ये जातात ते इथून सगळेजण बघा. आणि इथे जे आम्ही सगळं काय घेतो आहे, आणि समोरच नंदी बैल बघू शकतो. नंदी बैल आहे, खंडेरावाचा नंदी बैल समोरच आहे. पहिला प्रवेश त्याचा गणपती बाप्पा दुसरा येतं लगेच. भंडारा घेतलेला आहे मित्रांनो. इथे समोरच येऊन नंदी बैल आहे. तेच आहे. आता आम्ही पोचतोय, बघू शकता. इथं पाठीमागे येतो आहे. हा आपल्याला येतो बघा. लोक आत्तापासून थकले नाणे. तो उचलून घेतात ते. आली नव्हती लग्नाच्या आधी ना. अरे हा नाही तुला पण घेतो. नवीन लग्न झालं तेव्हा नव्हते आले, आता आले तुम्ही. मित्रांनो, आता बघा थोडंच बाकी. तुला उचलून घेतली घेतलं असतं असून येत वरती. मित्रांनो, इकडलं शकता ही भानुबाई म्हणजे सॉरी भानुभाऊचं मंदिर आहे, ते पण नवीन बनवलं गेलं की. ती वगैरे 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 खूप काय काय ठेवलेलं आहे. आणि इथून पूर्णच्या पूर्ण जेजुरी दिसते बघा. हा तर मित्रांनो, इथं अंधार आहे म्हणून दिसत नाही तुम्हाला नीट. आता इथे तुम्हाला दाखवतो बघा. आम्ही जवळ पोहोचलेलो आहे. ते बघा मंदिर दिसते. आणि इथून बघा पूर्ण दिसते. हा काही पुढे आलेलं मित्रांनो. हे बघा, इथे पण नंदी बैल आहे. खेळकोट जय मल्ला, सदानंदाचा विजय. शिव
गर्दी मित्रांनो इथं आता आणि अंधार पण खूप आहे. हा तो तिकडून चल. हां मित्रांनो लाईनी जावं लागतं इकडं बघा. खूप मोठी लाईन आहे. तर नाना पाठी बघून येतात ते. आता आपण पुढे आलो सगळ्यात पण लोक पण लय पळतात ते. आता गर्दी नाही आहे सकाळची वेळ म्हणून जास्त. कशा पुढे येतो आम्ही मध्ये जातो तुझ्या देवादारा देवावटी भरतोय भरल्या वटीने संसार सुखा जाऊ दे. इच्छा कामना सगळ्या पूर्ण कर. मला सगळ्या इच्छा कामना पूर्ण कर. झालेला आहे मध्ये येतोय. तर मित्रांनो आमचं दर्शन हे झालेलं आहे. आता आम्ही आम्हाला फिरायला सांगितलेलं आहे. आम्ही गोल प्रदक्षिणा घातलेली आहे पूर्णीच्या पूर्ण. का सो बसायचे पण आता सगळे बसले. मी समोरच बसलेलो आहे मित्रांना बघू शकता. जय मल्हार. आम्ही खाली चाललेलो आहे. येऊन आम्हाला 2-3 तास झाली वरती. आता आम्ही खाली जातो. ही देवाची गादी बोलतात पण मला पण नाही माहिती की नेमकी कुठल्या देवाची गादी आहे कुठल्या नाही. कारण देव तर जेवढे छोटे नसतील हे तर मला पण माहिती आहे. जात होतो तर बघा त्यांच्या आपले सांगा मारून घेतात. त्यांच्या लागत असं का नाही काय माहिती. बघा मित्रांनो मी आलो आहे त्याच रस्त्याने खाली जातोय. आम्ही पण आता फोटो काढून घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवतो ते फोटो. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पण ॲड करतो बरं का. मित्रांनो आता आम्ही चाललेले आहे खाली. फोटो काढलेले आहेत तर मी लावतो फोटो. ते बघून घ्या बरं का. दिसत नव्हतं एवढं काय नाही. आता उजडल्यामुळं सगळं दिसतंय. बघू शकता ती जी आहे ना नदी बोलतात तिथं आंघोळ करायचे देव वगैरे होते ते. मित्रांनो बघा आम्ही गड उतरून खाली आलेलो आहे आणि आता आम्ही खाली चाललो गड. आता आम्ही खाली येतोय. भंडारा वगैरे घेतलेला आहे. प्रसाद वगैरे घेतलेला आहे. मित्रांनो आता मी इथे बसलेलो आहे आणि थोडं आमची ट्रेन पण येत. आम्ही रिक्षात बसलेलो इथं. तर मित्रांनो आता इथे मी उन्हामध्ये उभा आहे आणि ट्रेन आमची लेट आहे. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो कारण की पुढं काय एवढं खास आहे नाही दाखवण्यासारखं. काल सारखाच ट्रेन प्रवास असणार आहे. थकून हारून घरी जाणार आहे आम्ही. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटला पार्ट 1 पार्ट 2 या पार्ट 3 मध्ये सांगा. ओके बाय.